अस्सलाम वालेकुम. कसे आहात सगळे? आज ना आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पाल्याची भाजी. तर ही भाजी खायला खूप चविष्ट असते आणि पौष्टिकही असते. तर माझ्या पद्धतीने बनवून बघूया. खूपच कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते आणि खायला खूप चांगली लागते. तर तांदळाच्या भाकरीबरोबर ते एकदमच अप्रतिम असते. तर ह्याची रेसिपी बघूया पहिले. तर एका पॅनमध्ये ना मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मी लसणीच्या पाकळ्या 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, ज्यांना मी दगडाने ठेचलेलं आहे जरा आणि त्या घातलेल्या आहेत. लसणीच्या पाकळ्यांना ना आपल्याला जरा लालसर अशा परतवून घ्यायच्या आहेत, खूपही करपवायच्या नाही आहेत. तर साधारण लालसर झाल्या, रंग बदलला की त्याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या. तर मधून 2 तुकडे करून मी घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण लाल मिरची घातल्याने जरा चव वेगळी येते. 1 मिनिटासाठी लाल मिरच्या परतवल्या की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली मुळ्याची भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मुळासुद्धा घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे आणि त्याला साधारण परतवून घ्यायचं आहे. भाजी साधारण परतवून झाली की त्याच्यामध्ये आपण एक कांदा घालूया. लहान आकाराचा कांदा आणि बारीक चिरलेला असा मी कांदा घातला होता. तर तुम्ही कांदा तेलातसुद्धा घालू शकता. तेलात घालून परतवून नंतर भाजी घालू शकता. पण अशा पद्धतीने केली तरी पण भाजी चांगली लागते. तर भाजी परतवून झाली की त्याच्यावरती झाकण ठेवूया. गॅसचा फ्लेम मंद करूया आणि 4 मिनिटासाठी भाजी वाफेवर शिजवून घेऊया. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भाजीला पुन्हा आपण 2 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे. तर मुळ्याची भाजी ना शिजून कमी होते म्हणून मी सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं. तर आत्ता मीठ आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की जरा 2 मिनिटं अशी तिला परतवून घ्यायची. जास्त शिजवायची नसते मुळ्याची भाजी आणि तुम्ही बघू शकता की मी मुळ्यांच्या पानाची देठंसुद्धा घेतली होती. जरा खायला कुरकुरीत अशी दाताखाली क्रंच त्याचा चांगला येतो म्हणून मी घेतलेली आहे. तुम्ही पण नक्की घ्या. तर भाजी आपली तयार झालेली आहे आता. जास्त हिला शिजवायची नाही आहे. तर गॅस आपण बंद करूया. तर तुम्ही बघू शकता ना, की मी मुळ्याची फक्त पानं नाही, तर त्याचा खालचा थोडासा देठसुद्धा मी घेतलेला आहे आणि ते खायला खूप चांगले लागतं. दाताखाली ना त्याचा क्रंच खूप चांगला येतो आणि तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी खूपच चांगली लागते. नाचणीच्या भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर ही भाजी शिजायला वेळ नाही लागत. 5 ते 7 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होते. तर आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी चपाती बनवली होती, तर चपातीबरोबर खूपच चांगली लागत होती ही. तर एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी अशी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की सांगा की तुम्हाला ही कशी लागली. तर ही भाजी तुम्ही मुलांना किंवा आपल्या मिस्टरांना डब्यामध्ये देऊ शकता. खूप चांगली लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत आपली खूप खूप काळजी घ्या.